राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्य मनन ग्रंथ. बोध श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवाद श्री शिवराम पंत उर्फ बावन्नाशी वैद्य व सौमुक्ता वैद्य. प्रकरण 13. व्यतिरेक आणि अन्वयज्ञान. आजचा मुख्य विषय आहे पारमार्थिकपणे एकच सत्य असून तेच अनेक होऊन दिसते. संत एकनाथ महाराज यांनी याला मानसपूजेचा दृष्टांत दिला आहे, अथवा याला स्वप्नाचा दृष्टांतही देता येतील. मानसपूजेमध्ये सर्व काही आपणच व्हावे लागते. देवही आपणच, भक्तही आपणच, पूजा आपणच असतो. त्याचप्रमाणे स्वप्नातही आपण एकटेच असतो आणि कितीतरी आकार रूपही पाहतो. येथे पाहणारेही आपण, दिसणारी व्यक्ती वस्तूही आपणच, सुखदुःखाचे व्यवहारही आपणच. या दृष्टांताप्रमाणे एकच वस्तू अनेक होऊन दिसते. अनेक नामरूप दिसत असली तरीही ती सर्व आत्माच. प्रपंचात आपण वेगवेगळ्या व्यक्तींना पाहतो, त्या सर्व आत्माच. आत्माच कुत्रा, आत्माच गाय. अर्थात आत्मा एकच सत्य असून त्याच्या आधारावर नाना रूपे दिसतात. सत्यवस्तू असणारा आत्माच आपण आहोत. आत्माच अहंकार रूपाने द्रष्टा होऊन दृश्य सत्य आहे अशी भावना करतो आणि त्यात सुख आहे असे मानून ते सुख अनुभवावे असा प्रयत्न करू लागतो. हाच प्रयत्न त्याच्या दुःखाला कारणीभूत झाला आहे. विकारी नाशिवंत विषयाबद्दल असणाऱ्या सत्यबुद्धीने सुखदुःख प्रत्ययाला येऊ लागतात. न सुटणाऱ्या चिंता पाठीस लागतात. चमत्कार म्हणजे आपण अशाश्वताच्या पाठीमागे लागून शाश्वत सुखाची अपेक्षा बाळगत आहोत. त्यामुळे आम्हाला खरे सुख मिळत नाही, पण आपण ते सोडत नाही. हेच बंधन. आपल्या निजस्वरूपाला विसरल्यामुळेच विषय भोगून सुखी होऊ असे म्हणणेच दुःखाचे मूळ होय. हा सिद्धांत आहे. जग सर्व अविद्या, काम, कर्मरूप आहे हे प्रसिद्धच आहे. पहिली अविद्या किंवा अज्ञान हे आपले निजस्वरूप न जाणणे होय. त्यानंतर काम अथवा इच्छा. खरं म्हणजे अज्ञानाने अहंकार आणि अहंकाराने इच्छा असा क्रम आहे. येथे इच्छा एकच सांगितली आहे. असो. त्यानंतर इच्छेनुसार कर्म करणे आणि कर्माने बद्ध होणे. ज्ञानाने हे बंधन तुटते. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते अर्जुन. भगवद्गीता. कर्म प्रारंभ करण्यास इच्छा आवश्यक आहे आणि मूलतः इच्छाच दुःखरूप आहे. कर्म सुरू केल्यावर नाना प्रकारची सामुग्री आणि कितीतरी अनुकूलता हवी. त्या मिळाली नाही तर दुःख आणि शेवटी कर्म फलप्राप्ती अनिश्चिततेची काळजी. अशा कर्मामुळे दुःखाचे संबंध सुटणार नाहीत. अज्ञानजनित काम अथवा विषयासक्तीच बंधनाला कारण आहे. ही गोष्ट सर्वजण जाणतात. जगन्मिथ्यत्व आणि निजस्वरूपाचे ज्ञान याने हे बंधन नाहीसे होते. दुःखपुरीत विषय प्रथम सुखरूप आहेत असे दिसतात. हाच चमत्कार होय. असते एक नि दिसते एक, यालाच माया म्हणतात. जीव सुख म्हणून त्याच्या पाठीमागे लागतो, पण मिळते काय तर दुःखच. ही गोष्ट जाणून घेऊन साधकाने जग आणि विषय यांच्या सत्यत्वाची, सुखदायित्वाची भावना त्याजायला हवे. या सत्यत्व सुखत्वाचे ग्रहण सोडले तरच विषयासक्ती नाहीशी होते, नाहीतर नाही. सर्व लोक सहजासहजी इच्छा सोडा, फलाशा सोडा असे सांगत असतात. शास्त्रही कर्मासक्ती सोडा, कर्मफल सोडा, संगम त्यक्त्वा फलानिच असे सांगत आले आहे. पण तत्व न जाणता कृती घडणे कठीण. वर सांगितल्याप्रमाणे संगत्याग योग्य उपायाने मात्र शक्य आहे. हे विषय दुःखरूप आहेत, मिथ्या आहेत, आपल्याला विनाकारण वैताग देतात, पुढे सुख आहे अशी आशा दाखवून पळवतात आणि कष्टवतात. सुखाच्या भ्रमात ढकलून देऊन दुःखच देतात. असा विवेक हाच यावर उपाय आहे. हा विषय दुसऱ्यांनी सांगितला म्हणून नव्हे, तर आपल्या स्वतःच्या अनुभवाने आपणच शिकायला हवा. म्हणजे विषयासक्ती नाहीशी होते.
मिथ्यात्वात दुःखरूपत्वात अनात्मत्वात ही 3 कारणे जाणली तरच विषयासक्ती आपोआप पलायन करते. मिथ्यात्वात दुःखरूपत्वात अनात्मत्वात ही 3 कारणे जाणली तरच विषयासक्ती आपोआप पलायन करते. कसे? तर प्रथमतः जगन्मिथ्यत्व जाणून तदंगभूत असलेले विषय ही साहजिकच मिथ्या आहेत असा निश्चय करायला हवा. आपण कोणतीही वस्तू खरी असेल तर तिची अपेक्षा करतो. तीच मिथ्या असेल तर तिला काहीही किंमत न देता तिचा तिरस्कार करतो. म्हणून विषय त्यागाला त्याचे मिथ्यत्व ज्ञानच इष्ट आहे. दुसरे म्हणजे कोणताही पदार्थ कितीही सुखकारक असा भासला तरी त्याचे ग्रहण केल्यावर त्यात मोठे दुःख आहे ही गोष्ट निश्चितपणे कळली की आपण त्याचे सेवन करणार नाही. उदाहरण, विषमिश्रित पक्वान्न. तद्वत विषयाची घातकता पटली तर आपण तो ग्रहण करणार नाही. तिसरे म्हणजे आपण आपले नसलेल्या विषयाबद्दल सदैव उदासीन असतो. मी आत्मा आहे, मला काहीही संबंध नसलेले अनात्मा आहेत असा दृढ निश्चय झाला तर आपण त्यांच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.